नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बघूया पालवी संरक्षण. बऱ्याच शेतकरी मित्रांनी आम्हाला पाठवलं होतं की पालवी संरक्षण करायचं आहे. पालवी आपल्या अशा पद्धतीने पालवी झाडाची खाल्ली जाते, किड्यांचा प्रादुर्भाव भरपूर आहे. रासायनिक पद्धतीने औषधं सांगा, सेंद्रिय पद्धतीने औषध सांगा. आज आपण या भागामध्ये या ब्लॉगमध्ये आपण दोन्ही प्रकारची औषधं बघणार आहोत. सेंद्रिय पद्धतीने पालवी संरक्षण आणि रासायनिक पद्धतीने पालवी संरक्षण. कारण काय होतं की एखाद्याने औषधाचं नाव आपण पुस्तकात वाचलं किंवा एखाद्या कंपनीचं नाव वाचलं आणि ती मिळेल ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपण त्या कंटेंटचा अभ्यास करणार आहोत. त्या कंटेंटचा त्या किडीवर होणारा परिणाम, त्याची लक्षणं आणि नेमकं ती काय काम करते, काय नुकसान करते, या सगळ्याचा विचार, सगळ्याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. मित्रांनो, पृथ्वी तलावर कीटक हे सगळ्यात जास्त म्हणजे इतर जीवांच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहेत. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की वनस्पतीच्या संपर्कात म्हणजे नुकसान करणारे आणि फायदेशीर मिळून एकूण 125 प्रकारचे किडे आहेत आणि ते वनस्पतीला नुकसान करतात किंवा मित्रकिडे म्हणून काम करतात. आणि त्यातील प्रत्येक पिकात जवळजवळ 15 ते 18 किडे हे जास्त नुकसानकारक आहेत आणि बाकीचे जवळजवळ मित्रकिडे आहेत. नुकसान करणारे जे किडे आहेत ते 4 प्रकारात पिकाचं नुकसान करतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याच्यात पाने खाऊन म्हणजे वनस्पतीची कोवळी पाने खाणे आणि त्यातलं हरितद्रव्य संपवून नुकसान करणं. नंबर दुसरी नुकसानाचा प्रकार आहे तो रस शोषणे. म्हणजेच काय करणार की कोवळ्या भागात इंजेक्ट करून आतला रस खाणे आणि झाडाची पालवी नाहीशी करणे. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये छिद्र पाडून म्हणजे तो फळामध्ये किंवा कोवळ्या फांदीला छिद्र पाडलं जातं, आत शिरून आतला गर खातात, पालवीचं नुकसान करतात आणि त्यामुळे काय होतं की पालवीवरती येत नाहीत, झाडाची वाढ होत नाही. आणि चौथा प्रकार जो आहे तो मुळे खाऊन. या 4 प्रकारात किडे हे वनस्पतीचं किंवा पालवीचं नुकसान करतात. त्याच्यानंतर आपण बघूया की किड्यांचे ह्या 4 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये पहिली अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि पतंग अवस्था. म्हणजे 4 अवस्थेमध्ये किडा चालतो. आणि त्यातील अंडी अवस्था आणि कोश अवस्था ही नुकसानकारक नसून त्यातील अळी अवस्था आणि पतंग अवस्था ही फार नुकसानकारक आहे. कारण नवीन येणारी पालवी जर किड्याने खाल्ली तर अन्न तयार होण्याची क्रिया थांबते आणि झाडाची झीज होते आणि पुन्हा पालवी येण्यासाठी त्याला ताकद खर्ची घालावी लागतात आणि त्यामुळे झाडाची वाढ थांबते आणि झाडाची वाढ थांबलं म्हणजे उत्पन्न थांबलं. म्हणून या अळी अवस्थेची नायनाट करणं किंवा थांबवणं गरजेचं आहे. पण ही थांबवण्यासाठी किंवा याला कीटकनाशके बाजारात सेंद्रिय, नैसर्गिक, रासायनिक बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळे लोक सल्ले देणारे आहेत, कृषीवाले आहेत, एकाच घटक असणारे शेकडो कंपन्या बाजारात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय झालं, व्यापारी नावं इतकी झालेली आहेत की सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषीवाले जे सांगतात ती औषधं घेणे किंवा मिळणे कठीण पडलेले आहे. आणि कधीकधी असंही झालेलं आहे की मी बघितलेलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत एकच घटक असणाऱ्या 2 कंपन्याची औषधं एकत्र मिसळून मारणारे शेतकरी पण आहेत. त्यामुळे काय होतं, चुकीचे सल्ले मिळाल्यामुळे बरंचसं शेतकऱ्यांचं आर्थिक आणि पिकाचंही नुकसान होतं. त्यामुळे आपण योग्य सल्ला आणि योग्य औषधं वापरणं गरजेचं आहे. आणि आपल्याला या 4 अवस्था ज्या आहेत या 4 अवस्थेमध्येच आपल्याला काम करायचं आहे. मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे 125 प्रकारच्या कीटकांमधील 15 ते 18 प्रकारचे कीटक हे वनस्पतीला नुकसानकारक आहेत व बाकीचे जे मित्र कीटक आहेत ते आपल्याला फायदा देतात. कारण एकच किडा हा प्रत्येक वनस्पतीला नुकसान करत नाहीत. म्हणजे प्रत्येक वनस्पतीच्या वर्गीकरणानुसार किंवा त्या आवडीनुसार वेगवेगळे किडे त्यांना नुकसान करणारे आहेत. आणि मित्र कीटक हे आपले उत्पादन वाढवतात, जसं क्रायसोपा आहे किंवा लेडीबर्ड बिटर आहे यासारखे कीटक इतर कीटकांना खाऊन आपलं उत्पादन वाढतात. म्हणजे आपल्याला ते फायदेशीर ठरतात. आणि जर पिकाच्या बाजूने जर तण गवत किंवा वाढलेलं असेल तर त्यावर अंडी घालून ते अंडी वाढवतात आणि ही अंडी मग अळी अवस्थेतून आल्यानंतर मुख्य पिकाला नुकसानकारक करतं. म्हणून तण नियंत्रण करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे पिकाच्या आजूबाजूचं तण काढणं हा महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की कोणकोणत्या अळीसाठी कोणकोणते औषध वापरायचे किंवा शेकडो प्रकारच्या अळ्या दिसतात, प्रत्येकजण आपापल्या कंपनीची जाहिरात करतो आणि त्यामुळे शेतकरी भरपूर कन्फ्यूज होतो. त्यामुळे कोणती फवारणी करणार हे ठरवायच्या अगोदर सर्वप्रथम पालवी किंवा वाढणाऱ्या ज्या पिकं जे आहेत ज्याला पालवी येते किंवा ते पीक वेलवर्गीय असेल
वाढत असेल तर त्यामध्ये फिरून बारीक तपासणी करायची, जेणेकरून पानाच्या खालच्या भागात अंडीपुंज दिसतात का, आणि जर दिसत असतील तर त्या अंडीपुंजाची पहिली विल्हेवाट लावा. कारण जर अंडीच नाहीशी गेली तर अळी वाढणार कुठून? म्हणजे पिकाचं 50% किंवा 80% आपण आधी संरक्षण अंडीपासून करतो, म्हणजे नाहीशी करून करतो. म्हणून आपण पहिली अंडी शोधणं गरजेचं आहे. कारण पालवी येण्या अगोदर 6 ते 8 दिवस किडा आपली अंडी घालतो. त्यामुळे काय होतं, अशा प्रकारची अंडीपुंज आपल्याला दिसल्यास प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन एकत्र असणाऱ्या घटकाची फवारणी 2 ml 1 लिटर पाण्यातून जर तुम्ही केली तर अंडीपुंज नाहीशी होतं, म्हणजे अंडी नाहीशी होतात आणि पर्यायी अळे तयार होत नाहीत. त्यामुळे अंडी नाहीशी करणे हा पहिला भाग आहे. दुसरी गोष्ट, मगाशी म्हटल्यानुसार कीटकाच्या अवस्था 4 आहेत. त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि पतंग. त्याच्यातलं मगाशी तुम्हाला म्हटलं मी, अळी अवस्था ही आणि पतंग अवस्था ही नुकसानकारक आहे, पण अंडी अवस्था ही नुकसानकारक नाही. त्यामुळे अंडी अवस्था ही जर आधीच नाहीशी जर केली आपण तर पुढे अळीच येणार नाही. त्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही किंवा उत्पादनात वाढ होईल. दुसरी नुकसान करणारी अवस्था जी आहे ती आहे पाने खाणारी अळी. ही अवस्थेमध्ये पाने खाली जातात, त्यामुळे पानं नाहीशी होतात, मग झाडच वाढणार नाही. मग पानं खाल्ल्याची दिसल्यानंतर, म्हणजे ज्यावेळी तुम्ही बागेमध्ये फिरता त्यावेळी तुम्हाला दिसणार मध्ये मध्ये पानं खाल्लेली किंवा वन्स एका साईडने पानं खाल्लेली. तर अशा वेळी आपल्याला आंतरप्रवाही कीटकनाशकाची जर आपण फवारणी केली तर त्यामध्ये कुठलं आहे तर लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, ॲसिपेट आहे किंवा थायोमेथॉइड आहे, यासारख्या कीटकनाशकांची जर समजा 1.5 ml 1 लिटर पाण्यातून जर फवारणी केली तर आपण या पासून वाचू शकतो. दुसरी गोष्ट, सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने जर आपण कीटकनाशकाचा वापर जर केला तर त्यामध्ये आपण निमास्त्राची फवारणी देऊ शकतो. निमास्त्राचा वापर केल्यानंतर तुम्हाला या अळीवर कंट्रोल आणू शकता. पुढची पालवीचं नुकसान करणारी जी अळी आहे ती रस शोषणारी अळी. ही काय करते की कोवळ्या पालवीला इंजेक्ट करते आणि आतलं रस शोषून घेते, आणि रस खाल्यामुळे काय होतं, पालवी मळून होते, सुकत जात असेल, वेडीवाकडी होते, तसेच आकसते. आणि अशा पद्धतीने जर रस शोषणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव झाला असं लक्षणं दिसली बागेत फिरताना तर तुम्ही रासायनिकमध्ये तुम्ही इमिडाक्रोपिडा किंवा डेंटामेथ्रिन, मोनोक्रोटोफॉस जवळजवळ 2 ml 1 लिटर पाण्यातून फवारणी करू शकता. आणि नैसर्गिक पद्धतीने जर समजा तुम्हाला आणायचं असेल कंट्रोलमध्ये तर दशपर्णी अर्क 1 लिटर, दशपर्णी अर्क 15 लिटर पाण्यातून तुम्ही फवारू शकता. आणि ही बनवण्याची कशी पद्धत जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा कृषी तंत्र निकेतन देवगड या चॅनलवर जा आणि व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. पुढची पालवीला नुकसान करणारी जी अळी आहे ती छिद्र पाडणारी अळी. म्हणजे थोडक्यात होल पाडणार किंवा दुसरी गोष्ट पालवीला डॅमेज करणार, अशा कोवळ्या पालवी छिद्र पाडणार व आतील गर खाऊन लपून बसणार. आणि गर खाल्यामुळे काय होतं, पुढची पालवी मरते, कमकुवत होते, मोडून पडते. आणि अशावेळी तुम्हाला गॅस पॉयझन तुम्हाला कीटकनाशक देणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही जर नियंत्रण करू शकला नाही तर काय होणार, पूर्णच्या पूर्ण फांदी वाळून जाते आणि पुढे पालवी वाढायला अडचण येते. भाजीपाला पिकामध्ये किंवा पालवीला जर समजा बारीक जर तुम्ही निरीक्षण जर केलं तर असं छिद्र पाडणारे बरेचसे अळ्या असतात. आणि ह्या अळ्या जर तुम्ही जर नाही केला तर तुमचं पूर्ण पीक फुकट जातं किंवा नुकसान करतं. बरं, याला बाहेरून औषधाची फवारणी करून काही चालत नाही, म्हणून आंतरप्रवाही किंवा स्पर्शविषाचा संबंध इथं येत नाही. म्हणून इथं गॅस पॉयझन, ज्याच्यामध्ये गॅस तयार होऊन आतल्या आत गुदमरून मरेल असं आपल्याला औषध द्यायचं आहे. आणि हे देण्यासाठी आपल्याला यावर नियंत्रण आणण्यासाठी क्लोरोपायरोफॉस 50%, तसेच डायक्लोरोहॉस हे 76% तीव्रतेचं औषध आपण जर फवारणी केली तर यावर आपण कंट्रोल आणू शकतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकमध्ये तुम्ही अग्निअस्त्राचा जर वापर केला तर गॅस पॉयझन आहे अग्निअस्त्र, आणि अग्निअस्त्र तुम्ही वापरूनही कंट्रोलमध्ये आणू शकताय. त्याचप्रमाणे गोगलगाय ही एक गरीब जरी दिसली तरी रात्रीची पाने खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करते. आपण म्हणतोय की किडीने खाल्ले, पण जर बारीक बघितलं तर तुम्हाला बुंद्याला किंवा मातीत लपलेली झाडाच्या म्हणजे पानाच्या पाठीमागे वगैरे गोगलगाय दिसते. अशानं तुम्ही जर गोळा करून जर उकळत्या पाण्यात घालून किंवा जर जाळल्या तर त्या कमी होतात, किंवा देशी कोंबड्या जर पाळल्या तर आपल्या परिसरातल्या गोगलगायी त्या खातात आणि संख्याही कमी करतात. मूर्छितची फवारणी जर केली, ज्याला कॉपर सल्फेट म्हटलं जातं, तरी त्यांनी कव्हर होतं. किंवा मिथ्रोमिलची 1% जर फवारणी केली तरी गोगलगाय कमी होते व तिच्यावर कंट्रोल करू शकतो.
मित्रांनो, कधी कधी आपण लावलेलं झाड वाढत नाही किंवा वाळतंय, अचानक पानं गळतात किंवा ते सुकतंय, शेंड्याकडून किंवा मुळाकडून सुकल्यासारखं दिसतंय. अशा वेळी आपल्याला लक्षात येतं की वाळवी किंवा हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि वाळवीचा किंवा हुमणीचा जर प्रादुर्भाव झाला तर आपल्याला त्याच्या अळीसाठी नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण ही मुळं खाते आणि झाडाची वाढ व्हायला देत नाहीत आणि पर्यायी झाड मरून जातं. वाळवी आणि हुमणीच्या नियंत्रणासाठी पिप्रोनिल 5% किंवा मॅलॅथिओन 50% जी आपण फवारणी करू शकतो. मिथेल पॅरॅथिओन ही भुकटी जी आहे ही जर मातीमध्ये जर मिसळली तर आपले हुमणीचा कंट्रोल आणतो. कार्बारिल आहे 50 WP, फोरेट आहे, यासारखी औषधं वापरू शकतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कडुनिंबाची पेंड किंवा करंज पेंड याचा जर आपण वापर केला तर तुम्ही हुमणीपासून संरक्षण करू शकताय. मित्रांनो, आता सप्टेंबर संपत चाललं आहे, ऑक्टोबर चालू होणार आणि ऑक्टोबरला पालवी येते. आणि या पालवीचं संरक्षण करण्यासाठी बेसिक तुमच्याकडे औषधं असणं गरजेचं आहे. आणि जी पद्धत आहे मी तुम्हाला प्रत्येक औषधाचं नाव पण दिलं आहे आणि त्याच्याबरोबर व्यापारी नावं पण खाली दिलेली आहे, ती पण वाचा. म्हणजे जी तुमच्या एरियामध्ये मिळणार ज्या नावाने ती नावं पण तुम्ही अभ्यास करू शकता. किंवा दुसरी गोष्ट, हे प्रत्येकाची तुम्हाला लिस्ट जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नावांची यादी पण मिळेल आणि आपले पुढील व्हिडिओ पण मिळतील, म्हणजे ज्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला विविध अर्क कसे बनवायचे त्या संदर्भात किंवा चॅनलवरही तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही बनवून फवारणी करू शकताय. बघा मित्रांनो, रासायनिक औषधं वापरायलाच पाहिजे असं काही नाही, पण कसं लवकर रिझल्ट येण्यासाठी रासायनिक औषधं द्यावी लागतात. बरेचसे जण कंबाईन करतात, तुम्ही रासायनिक खूप सांगताय. नाही, असं काही नाही की सेंद्रिय पद्धतीने करणारे पण लोक आहेत. सेंद्रिय पद्धतीने तुम्ही करू शकताय, कंट्रोल करू शकता. त्यासाठी सेंद्रिय पद्धतीने म्हणजे कसे अर्क बनवायचे या संदर्भातचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा किंवा चॅनलवर बघा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.